भारत एकूण $15 ट्रिलियन GDP असलेल्या देशांशी व्यापार करारांबाबत वाटाघाटी करत आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली। भारताचे मुक्त व्यापार करार कालांतराने जागतिक व्यापाराच्या सुमारे 75% भागाचा समावेश करतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान मिळवून देण्यास मदत करतील, असं गोयल म्हणाले। भारताची देशांतर्गत बाजारपेठ मोठी आहे आणि गेल्या 4 वर्षात स्वाक्षरी केलेल्या 9 मुक्त व्यापार करारांद्वारे भारताने जगासाठी आपली दारे खुली केली आहेत, असं गोयल यांनी भारत आणि जपानमधील व्यावसायिक प्रतिनिधींना संबोधित करताना म्हटलं। या 9 करारांमध्ये एकूण $60 ट्रिलियन इतका GDP असलेल्या अर्थव्यवस्थांचा आणि 38 विकसित देशांचा समावेश आहे। जपान, कोरिया आणि आसियान क्षेत्रासह इतर देशांशी यापूर्वी केलेल्या व्यापार करारांमुळे आणखी $10 ट्रिलियन इतक्या GDPची बाजारपेठ आता खुली झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। भारतात डेटा सेंटर्स, उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत। वाढत्या आर्थिक संबंधांमुळे भारत आणि जपान यांच्यात संतुलित व्यापार होण्यास मदत झाली पाहिजे, असं गोयल म्हणाले। भारत आणि GSSC अर्थात